नमस्कार मंडळी, भटकंती 89 या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपले नेहमीचेच होस्ट दीपक वाघचौरे सध्या खूपच व्यस्त असल्यामुळे बऱ्याच दिवसांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्लॉग आला नाही। तर आज आपण दिवाळीच्या निमित्ताने विजयदुर्ग सिंधुदुर्गातील एक जलदुर्ग आहे, या ठिकाणी आपण भेट द्यायला आलोय। तर चला पाहूया आपण कशा प्रकारे किल्ला दिसतो। तर मित्रांनो, आपण आता पाहू शकता आपल्या जलदुर्गाचा अभेद्य असा बुलंद दरवाजा। 11व्या शतकात हा किल्ला बांधला गेला होता राजा भोज यांच्याकडून। त्यानंतर तो किल्ला 1664 की 1654 या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा दुर्ग आपला काबीज केला होता। तर पाहूया आपण आतमध्ये जाऊन कशा प्रकारे किल्ला दिसतो ते। तर हा आहे बुलंद दरवाजा। तर आपण या ठिकाणी पाहू शकता ह्या इतिहासकालीन तोफा आहे। पाहूया अजून काय आपल्याला पाहायला मिळते। मंडळी, आपण या ठिकाणी पाहू शकता या जलदुर्गाची तटबंदी। तर हे 11व्या शतकातील तटबंदी असल्यामुळे काही प्रमाणे या ठिकाणी तटबंदीची ढासळणी झालेली आहे। तरी अजूनही बरंचसं बांधकाम या ठिकाणी अजून शाबूत आहे। तर अजूनही हा किल्ला मराठा साम्राज्याचं एक सामर्थ्याचं प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता ही अशी किल्ल्याची जी तटबंदी आहे। तर आपण या किल्ल्याच्या तिन्ही बाजूला अथांग असा हा अरबी समुद्र आहे आणि फक्त एका बाजूने जमीन आहे आणि तिन्ही बाजूने समुद्र आहे। तर महत्त्वाच्या जलदुर्गापैकी एक जलदुर्ग, दुसरा एक जलदुर्ग आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग, जो या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे। तर ह्या दोन महत्त्वाचे जलदुर्ग हे शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख जलदुर्ग होते। तर विस्तीर्ण अशी पसरलेली ही तटबंदी या ठिकाणी जवळजवळ हा 12 ते 13 एकरामध्ये हा जलदुर्ग पसरलेला आहे आणि या पूर्ण जलदुर्गाच्या भोवती एक तटबंदी असून आतमध्ये बऱ्याच प्रकारच्या अशा या अजूनही तटबंद्या आपल्याला पाहायला मिळू शकतात। आपण आता विजयदुर्ग किल्ल्याचा थोडा इतिहास जाणून घेऊया। हा किल्ला इसवी सन 11व्या शतकात भोज राजाने बांधला आणि त्यानंतर हा किल्ला हा आदिलशहाच्या ताब्यात गेला। त्यानंतर आदिलशहाच्या नंतर हा किल्ला आपल्या छत्रपती महाराजांनी जवळजवळ 16व्या शतकात 1654 की 1664 सणामध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला। नंतर या मराठा साम्राज्याचे जे आरमार प्रमुख होते कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला आपला आरमाराचं एक प्रमुख स्थानक म्हणून याचा वापर केला। तर म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकता छान असा सूर्यास्त होतोय या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण काही मच्छीमारी नौका पण पाहू शकतात जे मच्छीमारासाठी उतरलंय। सुंदर असा अप्रतिम असं दृश्य या ठिकाणी किल्ल्यावर। अथांग असा पसरलेला हा अरबी समुद्र
तर या ठिकाणी आपल्याला जी कोठाराची इमारत दिसते त्याला आपण खलबतखाना बोलतो. तर पाहूया आपण आतमध्ये जाऊन हा खलबतखाना कशा प्रकारे दिसतो. तर मंडळी आपण या ठिकाणी पाहू शकतो हा दरबाराचा मुख्य द्वार आहे. पाहूया आपण आतमध्ये जाऊन कशा प्रकारे दरबार दिसतो. सगळं लाकूड सामान जे होतं ना ते युद्ध काळात जळून गेलं आणि मराठ्यांचे सगळे किल्ले जे आहेत ना ते इंग्रजांनी 1111 नंतर जाळून. अशा प्रकारे आज आपण जो पाहिला तर हा आपला विजयदुर्ग जो जलदुर्ग आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा माझा पहिलाच प्रयत्न होता. आपले दीपक भाऊ यामध्ये खूप तज्ज्ञ आहेत, परंतु हा छोटासा माझा प्रयत्न होता. तर तो जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर भटकंती 89 या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.